नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आळतेकरांवर भीक मागो आंदोलन, लोकनियुक्त सरपंचांच्या निष्क्रियतेचा निषेध, महाविकास परिवर्तन आघाडीचे आंदोलन। गेल्या 8 वर्षापासून सतत मागणी व निवेदन देऊनही आळते गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत। गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मागणीकडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी मंडळींकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन करण्यात आलं। 2023-24 या आर्थिक वर्षात 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून दलित वस्तीसाठी 1 लाख रुपये आणि इतर भागासाठी 2 लाख रुपये असे एकूण 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मात्र 2 वर्ष उलटल्यानंतरही प्रत्यक्षात सीसीटीव्ही बसवले गेलेले नाहीत। गेल्या काही महिन्यात आळते परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सीसीटीव्ही नसल्यामुळे तपास प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे। यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ग्रामपंचायतीने वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर म्हणाले, गावची लोकसंख्या वाढत असून सुरक्षेची गरज वाढली आहे। मात्र सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला। याबाबतचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने यांना निवेदन सादर केलं। यावेळी जावेद मुजावर, ग्रामपंचायत सदस्य शिरीष थोरात, तय्यब मुजावर, सद्दाम मुजावर, विलास कांबळे, राम कांबळे, सुरेश आळतेकर, अशोक आळतेकर, बाळगोंडा पाटील, सुभाष करके, पिंटू पाटील, संजय पाटील, शीतल शेट्टे, नितीन येवगान, अभिषेक कांबळे, पोलीस पाटील रियाज मुजावर, लखन मुजावर व अनेक नागरिक उपस्थित होते। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।